नशिबाच्या आघातानंतर मात करत जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करता येते याचे जिवंत उदाहरण मौजे सुकेने तालुका निफाड येथील कन्या नीलम निकम यांनी घालून दिले आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर झालेल्या निकालात त्यांची दिवाणी न्यायाधीश पदावर निवड झाली असून त्यांच्या या यशाने निफाड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। ॲडव्होकेट नीलम निकम यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर राहिलाय। 2012 मध्ये विवाहानंतर अवघ्या 10 महिन्यातच त्यांच्या पतीचे निधन झाले। ऐन तारुण्यात ओढवलेल्या या संकटामुळे खचून न जाता त्यांनी परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला। वकील असलेल्या आपल्या दिवंगत पतीचे न्यायाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कायद्याच्या शिक्षणाचा ध्यास घेतला। कौटुंबिक जबाबदाऱ्या, मानसिक वेदना आणि आर्थिक अडचणी अशा सर्व आव्हानांना सामोरे जात त्यांनी BA LLB शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर निफाड न्यायालयात वकिली करत असतानाच त्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास सुरू ठेवला। विशेष म्हणजे ज्या न्यायालयात त्यांनी वकिलीचे धडे गिरवले त्याच न्यायालयात आता त्या न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसणार आहेत। त्यांच्या या यशात आई कल्पना निकम, वडील दिनकर निकम, भाऊ नितीन निकम तसेच सासरे ॲडव्होकेट KB जाधव यांची मोलाची साथ लाभली। नीलम निकम यांचे हे यश ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। प्रतिनिधी किशोर बस्ते, दिशा न्यूज, कसबे सुकेने।